गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मतदान. जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते शेतकऱ्यांच्या विरोधातलं मतदान. जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न जो आहे तो नाही सुटला पाहिजे म्हणून ते मत भाजपला गेलं. तुम्ही एवढे मोठ्या मनाचे की दोनदा तुम्ही त्यांना निवडून आणलं. एवढंच नाही तर पोटनिवडणुकीत पण काय झालं मला माहिती आहे. एक साधा रस्ता मला सगळं सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, खासदार त्यांचे. एकदा तरी आरक्षणाबद्दल लोकसभेत बोललेत का? एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल बोललेत का? एकदा तरी महागाईबद्दल बोललेत का? नाही. तुमचा वापर केला, मतं घेतली, सत्तेची फक्त मजा केली या लोकांनी आणि वाटोळा कोल्हापूरचा झाला. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सतीश दादा पाटील साहेब माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत. आदरणीय अमित भैया देशमुखजी, आदरणीय भगीरथ दादा बाळके, आज एक मोठा भाऊ आणि लहान भाऊ दोघंही आदरणीय दाजी देशमुखजी, सुनंदर पवारजी, प्रकाश तात्या पाटीलजी, संदीप पाटीलजी, प्रशांत साळेजी, मिलिंद भोसलेजी, बजरंग बागलजी, अमर सूर्यवंशीजी, संतोष जाधवजी, रणजीत बागलजी, राहुल पाटीलजी, शालीवाल कोळेकरजी, किशोर जाधवजी, किरण घाटगेजी, प्रमोद देवीजी, सतीश शिंदेजी, संजय यादवजी, सीताराम भुसदेजी, सिकंदर जमादारजी, नितीन शिंदेजी, कासेगाव सर्व ग्रामस्थ, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. कासेगाव मध्ये कधी सभा होते मी वाटच पाहत होते. ही मागच्या 10 दिवसाखाली मी कासेगावला आलेली. भगीरथ दादांची उणीव जाणवली. आम्ही गावात यायच्या आधी चावडीवर त्या ठिकाणी एक छोटीशी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर भगीरथ दादा माझं बोलणं अनेकदा झालं. आणि आज खरं तर जी वचन आम्ही दिलेले एकमेकांना त्या वचनाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून कासेगावमध्ये ही सभा आदरणीय बंटी दादा आणि अमित दादा ह्यांना घेऊन आपण करत आहोत. मी सुरुवातीलाच भगीरथ दादांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या बहिणीच्या सोबत ही लढाई लढत आहात. मला माहिती नव्हतं की जे आपले समोरचे उमेदवार आहेत मला ह्या सभेची जो दर्जा आहे तो खाली आणायचा नाही आहे त्यांचं नाव घेऊन. पण जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत मला माहिती नव्हतं की नाना गेल्यावर त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेली आहे माहिती नव्हतं. काय संस्कृती असू शकते अशा लोकांची. त्यांनी परवा पण दाखवलं जेव्हा सोलापुरात शोभा यात्रा होती आणि त्यांनी ती घोषणाबाजी दिली. याच्यातून तमाम सोलापूरकरांना कळलं की ह्या लोकांची किती विकृत मानसिकता आहे ते आज दिसून आलं. आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे. आमच्या सोलापूरची लोक, मंगळवेढ्याची लोक हे संतांचं गाव आहे, संतांचं शहर आहे. तुम्ही इकडे येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करता. तुमची हिंमत कशी होते आमच्यामध्ये येऊन आमच्यामध्ये भांडणं लावायची. आता त्यांना दाखवून द्या त्यांची जागा. भाजपचं एकच त्यांचं एकमेव उद्दिष्ट असतो ते कामाबद्दल बोलत नाही. तुम्ही बघताय त्यांची अनेक भाषणं काढा मागच्या 20 दिवसाची. कामाबद्दल भाजपचा उमेदवार बोलतच नाहीये. फक्त धर्म, जात, पात ह्यावरच त्यांची सगळी निवडणूक चालू आहे. त्यांनी या देशाला कीड लावली आहे. या देशाला कीड लावली आहे धर्माची, जातीची, पातीची. तुम्ही नेहमी सर्वधर्म समभावला मतदान केलंय. तुम्ही नेहमी काम करणाऱ्या लोकांना मतदान केलंय. आज भालके नानांनी कधी धर्म, जाती, पातीचं राजकारण केलं नाही. तुम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत उभे राहिले कारण का त्यांनी तळागाळातल्या लोकांची कामं केली. आणि हेच भाजपची लोक आपल्यामध्ये येऊन आपल्यातच तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कीड लागली ती आपल्याला उपटून टाकून द्यायची. आता दादा म्हणाले की त्यांच्याकडे काही मुद्देच नाही आहेत. ते म्हणतात मोदीजींकडे बघून उमेदवार कोणी असू दे तुम्ही मतदान मोदीजींकडे बघून करा. अजून किती आपला अपमान करणार ही लोक. त्यांना आपली किंमतच राहिली नाहीये. भाजपला लोकांची किंमत नाहीये. भाजपला लोकांच्या मताची किंमत नाहीये. किती अपमान आपण भाजपकडून सहन करणार मला सांगा. ते म्हणतात की उमेदवाराकडे बघू नका. अरे जे उमेदवार तुम्ही मागचे 2 वेळेस दिले त्यांनी त्यांच्यामुळे सोलापूरचं नुकसान झालं.
2 उमेदवार कोऱ्या पाट्या, त्यांनी काही काम केलं नव्हतं, काही अनुभव नाही, तरी मोठ्या मनाने त्यांनी लोकांना मतदान केलेलं. 15 लाखाचं एक आमिष दाखवलेलं आणि त्यावर लोकांनी त्यांना मतदान केलं. आज 10 वर्षानंतर लोकांना कळतं की ते 15 लाखाची मोठी खोटं त्यांचं वाक्य होतं. खोटं मात्र रेटून बोलतात, ती त्यांची परंपरा आहे. आज 10 वर्ष झाले 15 लाख कोणाच्याही खात्यात जमा झाले नाही. त्या उलट महागाईने उच्चांक गाठलाय. 300 रुपयाचे सिलेंडर 1200 रुपये झाले. रेशन दुकानात माझ्या आया बहिणींना धान्य मिळत नाही. जीएसटीचा राक्षस तुमच्या उड्यावर बसलाय. त्या खताच्या पोटावर पण 18% जीएसटी. त्या हॉटेलमध्ये गेलं तर तिथे त्या बिस्किटाच्या पुढावर पण जीएसटी. कांद्याची निर्यात बंद केली आहे. दुधाला दर नाहीये. पीक विमाचं अजून वितरण झालं नाहीये. त्यांची हिंमत कशी होते? ते म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि म्हणून आम्हाला राज्यसभेत बहुमत पाहिजे. एवढी हिंमत त्यांची कशी होते की संविधान बदलण्याचं भाष्य ते करतायत त्या ठिकाणी. संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही. संविधान बदललं तर आपला आवाज ते दिल्लीपर्यंत पोहोचणार नाही. संविधान बदललं तर शेतकऱ्याचं अस्तित्व या ठिकाणी निघून जाईल. आणि म्हणून ही गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र होणं आणि लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे. एक वेळेस या लढाईमध्ये माझी साथ द्या आणि पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढायला तयार आहे. माझ्या आई वडिलांनी, माझ्या पक्षाने मला जी संस्कृती दिली आहे की आमदार खासदार आम्ही घरी असू, इथे तुम्ही मालक आहात, आम्ही सेवक आहोत. इथे मी तुमची नोकर आहे आणि मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आली नाही आहे यांच्यासारखी. म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास नाही आणि मी इडीमिडीला घाबरत पण नाही. मी बोलते आणि आम्ही नाही बोलत तर कोण बोलेल? सगळे सोलापूरचे भाजपचे राहते त्या ईडीच्या भीतीने तिथे गेले आणि ते काय आरक्षणाबद्दल बोलणार नाही, कारण का त्यांच्या पक्षात एवढी हुकुमशाही आहे की लगेच ते काय बोलले तर त्यांच्या मागे ईडी लावतील. मी तर म्हणत होती जा जेलमध्ये, हिरो बनाल, अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं. पण जाऊ दे, त्यांचे काही वेगळं कारण होतं. पण हे अशा पद्धतीत, आणि मी तुम्हाला सांगते हे 400 पार वगैरे काही नाही. हे 150च्या वर जाणार नाही. आणि एवढा जर विश्वास असता तर ते अरविंद केजरीवालजींना कशाला अटक केली एका रात्री? एवढा जर विश्वास असता तर ते हेमंत सोरेनना का अटक केली? काँग्रेसची सगळे खाती एका रात्रीत सील का केली? एवढा जर विश्वास असता तर कालच्या मतदानानंतर मला 3 जण असे एकत्र आले आणि म्हणा आता पुढे काय करायचं, कारण का कालच्या एक्झिट ओपिनियन आणि एक्झिट पोलमध्ये त्यांची संख्या एकदम कमी झाली. ह्यांना भीती आहे, ह्यांच्या पायाखालची वाळू आता सरकारला लागली, कारण का लोकांनी ठरवलं पण मोदी मीडिया दाखवत नाही. हरियाणा असेल, पंजाब असेल, सगळीकडे शेतकऱ्यांच्या मनात एवढा रोष आहे ना या सरकारच्या विरोधात. आणि बाकीचं जाऊ दे, सोलापुरातच जेव्हा आम्ही गावोगावी जातो, काही गावात तर म्हणतात आमचं ठरलंय. आणि मी तुम्हाला निराश करणार नाही. जसं मागच्या 2 खासदारांमुळे सोलापूरचं वाटोळं लागलं, बीजेपीच्या त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची. 3दा बदलावे लागले. पहिला आला त्यांनी काय काम नाही दिलं, केलं म्हणून दुसरा दिला. त्यांनी काय काम नाही दिलं म्हणून आता उपरा दिला. म्हणजे सत्ता असून सुद्धा त्यांना तीन उमेदवार बदलावे लागतात. ही शोकांतिका आहे आणि किती अपमान आहे तुमच्या मताचा. तुम्ही विचार करा, किती मोठा अपमान आहे लोकशाहीमध्ये त्या मतदानाचा, ज्यांनी त्यांना मतदान केलं. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाची की 2दा तुम्ही त्यांना निवडून आणलं. एवढंच नाही तर पोटनिवडणुकीत पण काय झालं मला माहित आहे. कोणत्या आमिषाला काही लोक बळी पडले मला माहित नाही, पण नुकसान मंगळवेढाचं झालं, नुकसान पंढरपूरचं झालं. अजूनही ती गावं आहे ती तहानलेली आहेत. अजूनही त्या गुरांना छावण्या मिळाल्या नाहीयेत. मागची बिलं अजून या प्रशासनाने काढली नाहीयेत. परवा विधानसभेमध्ये मी जेव्हा तो आवाज उचलला मंगळवेढाच्या 35 गावांबद्दल, तेव्हा भालके नाना आणि शिंदे साहेबांनी जी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिलेली ती कुठेतरी मार्गावर लागली. ते विरोधी पक्षाचं दबाव तंत्र म्हणून. पण लगेच हे श्रेय या लोकांनी घेतलं. आयत्या वेळात नागोबा यांचं ही क्लासिक यांची पद्धतच आहे. ते आदम मास्टर साहेबांनी घरं आणली 30,000, ते पण म्हणतात मोदींनी केली. अरे ती मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीजींच्या आशीर्वादाने सोलापुरात आणलेली. त्यांनी काही कामं केली नाही आहेत. एक साधा रस्ता
मला सांगा, सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, खासदार त्यांचे, एकदा तरी आरक्षणाबद्दल लोकसभेत बोललेत का? एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल बोललेत का? एकदा तरी महागाईबद्दल बोललेत का? नाही. तुमचा वापर केला, मतं घेतली, सत्तेची फक्त मजा केली या लोकांनी आणि वाटोळा सोलापूरचं झालं. ज्या अन्नदाता शेतकऱ्याच्या पोटावर जे सरकार, मायबाप सरकार आपण म्हणतो, त्याच सरकारने तुमच्या पोटावर पाय दिला. त्याच्यापेक्षा मोठा पाप लोकशाहीत असू शकतो का? मला सांगा. ती हाय मिळेल ना, तुमची हाय मिळेल. आज सगळ्या गावामध्ये सगळ्या लोकांनी ठरवलं आणि भगीरथ दादांनी पण ते ऐकलं की लोक म्हणतात आम्ही पुढाऱ्यांचं, नेत्यांचं ऐकणार नाही. ही निवडणूक आता लोकांनी ताब्यात घेतली आहे. आपण कोणीही स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या वेळेस त्या चळवळीत आपण सहभागी नाही होऊ शकलो, पण ही आपली परीक्षा आहे. आता ही निवडणूक राहिली नाही आहे, ही चळवळ आहे, ही लोकांमधली चळवळ आहे, हुकुमशाहीच्या विरोधातली ही चळवळ आहे. आणि म्हणून ही निवडणूक माझी नसून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे. ही आरक्षण मिळण्याची लढाई आहे, ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, ही शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची लढाई आहे, ही महिलांना सन्मान मिळण्याची लढाई आहे, ही मंगळवेढ्याच्या दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळण्याची लढाई आहे. कासेगावचं भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मतदान. जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते शेतकऱ्यांच्या विरोधातलं मतदान आहे. जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न जो आहे तो नाही सुटला पाहिजे, म्हणून ते मत भाजपला गेलं. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की सतर्क राहा. रात्र वैराची आहे, गाफील राहू नका. 15 दिवस राहिले. खरी श्रद्धांजली भालके साहेबांना जर अर्पित करायची असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आपण आशीर्वाद स्वरूपात आपण मला मतदान करा आणि 100% मी तुमचा विश्वास सार्थ करीन. विजय तुमचा झाला पाहिजे. पहिला आवाज जर संसदेत पोहोचेल तो आरक्षणाचा आणि शेतकऱ्याचा असेल, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते. आणि भगीरथ दादांनी जो विश्वास दाखवला तो 100% आम्ही सगळे मिळून सार्थ करू, एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते.